ते 11 वाजता पत्रकार परिषद, अजित पवारांच्या विमान अपघातासंदर्भात पत्रकार परिषद, रोहित पवार कोणते नवीन मुद्दे मांडणार याकडे लक्ष. जय पवारांनी शेअर केलेल्या व्हिडिओवर रोहित पवारांची प्रतिक्रिया. VSR कंपनीचे मालक रोहित सिंग यांच्यावर कारवाई होणार की नाही याबाबत शंका. मात्र अजितदादांच्या विमान अपघाताला जबाबदार असणाऱ्यांना कदापि सोडणार नाही, रोहित पवारांचं वक्तव्य. जय पवारांनी शेअर केलेला व्हिडिओ हा दादांच्या विमानाचा नाही. दुसऱ्या विमानामध्ये मालक अशा रीतीने झोपत असेल तर त्यावर कारवाई करावी लागेल. मंत्री छगन भुजबळांची जय पवारांनी पोस्ट केलेल्या व्हिडिओवर प्रतिक्रिया. पायलटच्या बाजूला झोपणं ही बाब गंभीर. मालकच असं करत असेल तर प्रकरण गांभीर्यानं घ्यायला हवं. जय पवारांनी शेअर केलेल्या रोहित सिंगच्या व्हिडिओवर शिरसाटांची प्रतिक्रिया. ठाकरेंच्या शिवसेनेचे नेते उन्मेष पाटील शिंदेच्या शिवसेनेमध्ये प्रवेश करणार. 6 मार्चला मुंबईमध्ये पक्षप्रवेश होणार. छत्रपती संभाजीनगरच्या बँकेकडनं पाटलांच्या मालमत्तेवर जप्तीची कारवाई सुरू करताच शिंदे सेनेमध्ये प्रवेशाचा निर्णय. नंदुरबार जिल्ह्यामध्ये 3 सत्ताधारी आमदार असताना सुद्धा पालकमंत्रीपद रिक्तच. काँग्रेसचे माजी मंत्री केसी पाडवी यांची टीका. पालकमंत्री नसल्यामुळे बजेटमधून आदिवासींसाठी वेगळी तरतूद कशी करणार, पाडवींचा सवाल. ई चालानच्या विरोधामध्ये वाहतूकदारांनी पुकारलेले 5 मार्चचं आंदोलन मागे घ्यावं. परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांचं आवाहन. अन्यायकारक ई चालान रद्द करण्यासंदर्भामध्ये शासन सकारात्मक निर्णय घेणार, सरनाईकांचं आश्वासन. आदिवासींना हक्काचं पाणी न मिळू दिल्यास वेळ पडल्यास वनविभागाचं कार्यालय घेरू. अमरावतीच्या मेळघाटातून बच्चू कडूंचा राज्य सरकारला इशारा. बच्चू कडूंच्या मेळघाट संघर्ष आणि कर्जमाफी आठवण यात्रेचा आजचा 3रा दिवस. भंडाऱ्यामध्ये आमदार नरेंद्र भोंडेकरांचा रंगोत्सवामध्ये जल्लोष. कार्यकर्त्यांसह रंगपंचमी उत्साहामध्ये साजरी. होळीच्या निमित्तानं आयोजित बंजारा नृत्यावर आमदार सिद्धार्थ करात यांनी धरला ठेका. संत सेवालाल यांच्या गराशा गडावर साजरा होतोय राज्यस्तरीय होळी महोत्सव. अंबादास दानवे यांच्याकडनं छत्रपती संभाजीनगरमध्ये कार्यकर्ते आणि पदाधिकारी यांच्यासह रंगोत्सव साजरा. यावेळी त्यांनी सगळ्यांना शुभेच्छा देत शांततेमध्ये धुळवड साजरी करण्याचं आवाहन केलंय. मुंबईमध्ये कलाकारांची रंगकर्मी धुळवड जल्लोषात. गेल्या 12 ते 13 वर्षांपासून सर्व मराठी कलाकार एकत्र येऊन धुळवडीचा आनंद साजरा करतात. कलाकारांमध्ये सुद्धा धुळवडीचा उत्साह. कोकणामध्ये होळी उत्सवाला वेगवेगळ्या परंपरा आणि संस्कृतीचं दर्शन. रत्नागिरीच्या गुरुमळी गावामध्ये देखील होळी उभी करण्याचा रोमांच. 70 फूट उंचीची सुरमाडाच्या झाडाची होळी उभी करण्याचा थरार पाहण्यासारखा असतो. नाशिकच्या गोदावरी नदीपात्रामध्ये ग्रहण काळामध्ये विविध साधू महंतांकडून पूजाविधी सुरू. आज वर्षाचे पहिलं चंद्रग्रहण असल्यामुळे नाशिकच्या रामकुंड परिसरात विविध धार्मिक विधी. चंद्रग्रहणाबाबत समाज माध्यमांद्वारे अंधश्रद्धा पसरवणाऱ्यांवर कारवाई करा. अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे डॉक्टर हमीद दाभोळकर यांची मागणी. पलीकडे जाऊन शासनाची देखील ही जबाबदारी आहे. या अशा स्वरूपाची जी सोशल मीडिया हँडल्स आहे, जी सातत्याने अंधश्रद्धा पसरवत आहे, त्यांच्यावरती त्यांनी कठोर कारवाई करायला पाहिजे. जादूटोणा विरोधी कायद्याअंतर्गत देखील अशी कारवाई करता येते. पिंपरी चिंचवडमध्ये उन्हाळ्याची चाहूल लागताच पाणी टंचाईचं सावट गडद. फेब्रुवारी महिन्यापासूनच अनेक सोसायट्यांना टँकरवर अवलंबून राहण्याची वेळ.